सहकार दूध संस्था या दूध उत्पादकांना आणि दूध संस्थांना कसं अडचणीत आणायचं हा एक कलमी कार्यक्रम या संस्थेचा चालू आहे। आता दूध संघ हे गायीच्या दूध दराला जे सरकारी अनुदान जे चालू आहे हे द्यायला दूध उत्पादकांना, दूध संघांना, दूध संस्थांना सुरू नाही आहे, बंद आहे। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी पूरक व्यवसायाला समजा जर असं होणार असेल तर कृषी मंत्र्यांनी यामध्ये लक्ष देणं फार गरजेचं आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी रोहन निर्मळ, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर। आज एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छितो। आज जर बघायला गेलं बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे संस्था चालकांच्या आणि दूध उत्पादकांच्या तक्रारी फार वाढत आहे। सहकार दूध संस्था या दूध उत्पादकांना आणि दूध संस्थांना कसं अडचणीत आणायचं हा एक कलमी कार्यक्रम या संस्थेचा चालू आहे। आता म्हणजे दूध उत्पादक संघाचा चालू आहे। सहकार दूध संघांना कंटाळून दूध संस्था आणि दूध उत्पादक हे खाजगी दूध संस्थांच्याकडे, दूध संघांच्याकडे वळलेत। तर खाजगी दूध संघ हे गायीच्या दूध दराला जे सरकारी अनुदान जे चालू आहे हे द्यायला दूध उत्पादकांना, दूध संस्थांना सुरू नाही आहे, बंद आहे। आणि जर विचारायला गेलं तर याकडे कुठेतरी कानाडोळा केला जातोय आणि उडवाउडीची उत्तरे दिली जातात। संस्था चालकांना वेगळं काहीतरी सांगितलं जातंय आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांचा आता सुरू आहे। आपला देश हा, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषी पूरक व्यवसायाला समजा जर असं होणार असेल तर कृषी मंत्र्यांनी यामध्ये लक्ष देणं फार गरजेचं आहे। आपलं कोल्हापूर जिल्ह्याचं दूध हे एक नंबरचं दूध म्हणून ओळखलं जातं। कोल्हापूर जिल्ह्याच्या दुधाला फार मागणी आहे आणि या कोल्हापूर जिल्ह्यातच जर असं होणार असेल तर उद्या कृषीपूरक व्यवसाय आणि कृषी शेती व्यवसाय हा अडचणीत येण्याचे चान्सेस भरपूर आहेत। प्रत्येकजण प्रत्येकाचा वाट्याचा मलिदा खाईत बसला आहे आणि शेतकऱ्यांच्या वाट्याला जर आलेला जे आहे ते बघायला कोणी तयार नाही। आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून या संस्था चालकांना, खाजगी संस्था चालकांना मी सांगू इच्छितो, आजपासून म्हणजे या दिवसापासून 8 दिवसात संबंधित दूध संस्था तुमच्याकडे जेवढ्या काही दूध संस्था आहे, दूध संस्थांना तुम्ही अनुदान संदर्भात जे काय बोलणं आहे त्या संदर्भात मीटिंग बोलवून घ्या आणि त्यांचं जे काय आहे ते तुम्ही त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासंदर्भात ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या त्यांच्यासोबत बोलणं करून घ्या। आम्हाला सुद्धा तुम्हाला त्रास द्यायला आवडत नाही, पण पर्याय नसतो। ज्यावेळी शेतकऱ्यावर विषय येतो त्यावेळी आम्ही सुद्धा मग शांत बसणार नाही। दुसरी गोष्ट बघायला गेलं तर खाजगी संस्था सहकार संस्थेप्रमाणे सहकार दूध संस्थेमध्ये चालते किंवा चेहरं बघायचं आणि संस्था कोणाच्या कोणत्या गटाचे बघायचं आणि वासाची केनं त्यांच्या अंगावर टाकायचं, हे जे काय चालू आहे हे पण कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे। आणि हे खाजगी संस्थेत आता फार चाललंय, याचं प्रमाण फार वाढत चाललंय। जसं एखादी गोष्ट विक्री केली की त्याला परत घ्यायचा अधिकार हा संबंधित विक्रेत्याला असतो। समजा धरून झाला की आमचं दूध खराब लागलं, आता हे दूध खराब नसते हे आम्हाला पण माहीत आहे आणि त्यांना पण माहीत आहे। खराब नसते, वासाचं कॅन म्हणून आपल्या अंगावर टाकलं जाते आणि यातनं कुठेतरी भरमसाठ पैसा कमवायचा हा उद्योग आहे। तर हे जे कॅन आहे वासाचं, आम्हाला वासाचं तुम्हाला कॅन जर लागलं तर आमचं कॅन आम्हाला परत द्यायला तुम्हाला अडचण काय? पण तुम्ही तसं करत नाही, कारण ते कॅन चांगलंच असते, ते दूध आहे ते चांगलंच असते। त्या दुधाचं बाय प्रोडक्टसाठी वापर करायचा आणि 1000 रुपये किलो दरानं बाय प्रोडक्ट विक्री करायची आणि यातून भरमसाठ पैसे कमवायचे, पण शेतकऱ्याला 1 रुपयाही द्यायचा नाही आणि वासाचं कॅन म्हणायचं आणि अडचणीत आणायचं, हे सगळं चालू आहे। यावर ठोस उपाययोजना संबंधित खाजगी दूध संघांनी सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे। आणि खाजगी दूध संघाने नव्हे तर सहकारनं सुद्धा, जेवढे काही सहकार दूध संघ आहेत या सगळ्यांनी सुद्धा हे बघणं आणि याच्यावर विचार करणं अतिशय गरजेचं आहे। मागच्या वेळेला आमच्याकडून गोकुळ चिलिंग सेंटर हे आम्ही जे आंदोलन केलंच, सगळ्या जिल्ह्याला सुद्धा ते विषय माहीत आहे। मला सांगायचं एवढंच आहे की असं आंदोलन परत खाजगी दूध संघात सुद्धा करायला लागू नये, याची सुद्धा खाजगी दूध संघ चालकांनी याची दक्षता घ्यावी। येत्या 8 दिवसात संबंधित प्रश्न मार्गी लावावेत। आज आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगायला लागलो, पुढच्या वेळी हात सोडावा लागणार। संबंधित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न जर निर्माण झाला तर संबंधित सदर दूध संघ त्याला जबाबदार असणार। शेतकऱ्यांना जर फसवणूक करायचा तुमचा जर कार्यक्रम असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलनं येत्या 8 दिवसात याच्यावर जर मार्ग नाही निघाला तर पुढची तारीख मी लागलीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन डिक्लेअर करीन आणि आम्ही सहकाऱ्यांसहित आम्ही संबंधित दूध संस्थेमध्ये घुसू आणि तिथं मनसे स्टाईलनं आंदोलन करू। तुर्तास थांबतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र।